नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील विषय विज्ञान पाहणार आहोत. एका नवीन घटकाला आपण सुरुवात करणार आहोत. आपला पाठ क्रमांक 3 पाहणार आहोत. या पाठाबद्दलची आपण विशेष माहिती घेणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे बल आणि दाब. बघा, बल व दाब या पाठाबद्दल या घटकाबद्दलची माहिती घेणार आहोत. बल म्हणजे काय आहे बघा, इथे दिलं आहे, बल दिलेलं आहे. बल व दाब. बल व दाब म्हणजेच काय आहे की जे आपण होतो की बल म्हणजे ज्या वस्तू एखादी बलाची व्याख्या म्हणजे काय आणि दाब म्हणजे काय. आधी आपण हे पाहणार आहोत की बल म्हणजे काय. की बल आहे की जे बल वस्तूच्या आकारमानाला गती देण्यासाठी, वस्तूला गती देण्यासाठी किंवा तिच्या आकारमानात बदल करण्यासाठी वस्तूने ढकलली किंवा ओढलेली जे ओढलेले असते त्याला आपण बल असे म्हणतो. मग बल हे 2 प्रकारात मोडले जाते. एक संपर्क बलामध्ये, एक असंपर्क बलामध्ये मोडले जाते. तर अशा प्रकारे आपण बल म्हणणार आहोत. बघा, बल आणि दाब. तर बलामध्ये आणि दाब म्हणजे काय आपण ते देखील पाहणार आहोत. दाब म्हणजे वस्तूच्या एकक क्षेत्रफळावर लंब दिशेने कार्य करणाऱ्या बलाला दाब असे बोलले जाते. तर अशा प्रकारे बल आणि दाब मी तुम्हाला व्याख्या सांगितली आहे. दाबामध्ये देखील हा स्थायू पदार्थामध्ये असतो, द्रव पदार्थात असतो आणि वायू पदार्थामध्ये असतो. मग ते देखील आपण पाठाच्या माध्यमाने पाहणार आहोत. या पाठामध्ये आपण पाहणार बल म्हणजे काय, दाब म्हणजे काय व त्याचे प्रकार कोणकोणते आहेत, या सर्व घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, या पाठात बल आणि दाब म्हणजे काय व त्याचे प्रकार व त्याची वैशिष्ट्ये या सर्व घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर आपण पाठांतराला स्पष्टीकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. बल व दाब आहे. स्पष्टीकरणासोबत आपण चित्राच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा, इथे दिले आहे, स्थिर वस्तूवर बल कार्य करत नसेल तर ती वस्तू स्थिरच राहते आणि जर ती गतिमान वस्तूवर बल कार्य करत नसेल म्हणजे त्यांनी जी स्थिर वस्तू आहे, एखादी वस्तू स्थिर आहे, मग त्या स्थिर वस्तूवर बल कार्य करत नसेल तर ती वस्तू स्थिरच राहते. जर उदाहरणार्थ खुर्ची आहे किंवा आपण म्हणू शकतो एखादा टेबल आहे, त्या टेबलवर पडलेले जे पुस्तकं आहेत, मग ते पुस्तकाला जर आपण उचलून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ठेवलं नाही म्हणजेच ती वस्तू कशी झाली आहे, स्थिर राहिली आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले स्थिर वस्तूवर बल कार्य करत असेल तर ती वस्तू कशी आहे, ती स्थिर राहते. आणि जर ती गतिमान वस्तूवर बल कार्य करत नसेल तर ती एखादी गतिमान वस्तू आहे, तर त्या गतिमान वस्तूवर तर ती कार्य करत नाही आहे, तर ती त्याच वेगाने व त्याच दिशेने सतत पुढे जात राहते. आणि मग जर ती गतिमान असेल तर ती त्याच वेगाने म्हणजे त्याच स्पीडने व त्याच दिशेनेही सतत पुढे जाण्याचा ती प्रयत्न करत असते. उदाहरणार्थ जी गाडी आहे, ती गाडी कशी गतिमान आहे, ती पुढे जात असते. हा न्यूटनचा गतिविषयकचा पहिला नियम आहे. आपण शिकलो आहोत की न्यूटनचा गतिविषयीचा पहिला नियम, दुसरा नियम. त्या न्यूटनचा आयझॅक न्यूटन हे सर्वांना माहिती आहे, जो अमेरिकन शास्त्रज्ञ आहे. त्याचा जो नियम आहे, जो गतिविषयीचा जो पहिला नियम आहे, त्याबद्दलची तुम्हाला माहिती आहे. आता दिले संपर्क असंपर्क बल. जसं मी तुम्हाला सांगितलं की बल आहे, तर बलाचे देखील 2 प्रकार पडतात. एक संपर्क बल आहे, एक असंपर्क बल आहे. म्हणजेच कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. बल म्हणजे काय, फोर्सेस आहे. बघा, संपर्क असंपर्क बल, नॉन कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आहे. मग त्याबद्दलची आपण माहिती घेणार की संपर्क बल म्हणजे काय ना असंपर्क बल. आता इथे तुम्हाला मुलांना चित्रात काय दिसत आहे की जी व्यक्ती आहे मध्ये उभी आहे आणि एक बाजूला आणि एक ह्या बाजूला, उजव्या आणि डाव्या बाजूला एक 2 व्यक्ती आहेत, त्या काय करत आहेत, त्याला ओढत आहेत. म्हणजे 2 वस्तूमधील आंतरक्रियेमधून त्या वस्तूवर बल प्रयुक्त होत असते. की दोन्ही बाजूने जर एखाद्या व्यक्तीला, जर एखाद्या वस्तूला किंवा दोरीला खेचलंय म्हणजेच काय निर्माण होत आहे, फोर्स निर्माण होत आहे, बल निर्माण होत आहे. आणि म्हणून 2 वस्तूमधील आंतरक्रियेमुळे त्या वस्तूवर बल अशा प्रकारे निर्माण होतो. या दोन्ही ठिकाणी ती वस्तू काय केली जाते, बलाच्या मार्फत खेचली जाते. म्हणजेच मोटारीला धक्का दिल्याने, मागून बल लावल्याने मोटार पुढील दिशेला ढकलते. जर मागून आपण जर मोटारीला जर ढकलत आहोत, याचाच अर्थ तिला काय मिळत आहे, स्पीड मिळत आहे. आणि म्हणून तिने सांगितलं की म्हणजेच मोटारीला जर धक्का दिला, ते मागून बल लावलं आहे. बघा, त्या मोटारीला मागून बल लावलं आहे, त्यामुळे मोटार ही पुढच्या दिशेने काय केली जाते, अशा प्रकारे ती ढकलली जात आहे. म्हणजे तिला बल लावलं गेलेलं आहे. हे देखील बघा, चित्राच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे तिला बल लावलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी दुसरं उदाहरण दिलेलं आहे. बलाचंच उदाहरण आपण पाहत आहोत, संपर्क बलाचं. तुटून बसलेल्या कुत्र्याला मुलगा ओढणे. बघा, आता इथे जो कुत्रा बसलेला आहे त्याला तुटून ओढलं, म्हणजे तो कुत्र्याला ओढत आहे, म्हणजे जो बल लावत आहे, ओढत आहे. व फुटबॉलवर खेळण्यास मुलगा पायाने चेंडू टोलवला आहे. अशा प्रकारे हे तिसरं उदाहरण आहे. जे पहिलं उदाहरण आपण पाहिलं की जो मोटार मागच्या दिशेने जर त्याला ढकलत आहे तर तो पुढच्या दिशेने बल लागत आहे आणि मोटार पुढे धावत आहे. दुसरं उदाहरण आपण घेतलं की जो कुत्रा बसला आहे तो उठत नाहीये, परंतु त्याला बल लावलं आहे, तुटून उठलेल्या कुत्र्याला मुलगा ओढत आहे, हे बल आहे. त्याचप्रमाणे बघा, तिसरं उदाहरण आहे फुटबॉल खेळणारा जो मुलगा आहे पायाने
चेंडू टेलावला आहे, की जो मुलगा काय करत आहे, जो फुटबॉल खेळत आहे आणि तो पायाने चेंडूला उडवत आहे, म्हणजेच तो काय करत आहे, बल लावत आहे. तर ही संपर्क बलाची उदाहरणे आपण मुलांना पाहत आहोत, की अशा प्रकारे संपर्क बघा इथे की उदाहरणे आपल्याला दिसत आहे. वस्तूच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखीन एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे बल हे प्रयुक्त झालेले असते. आता बल प्रयुक्त कधी झालेले असते त्यांनी इथे क्लिअर केलेलं आहे की वस्तूच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कात, की वस्तू थेट संपर्कात आलेली आहे, की हा जो कुत्रा आहे म्हणा किंवा हा जो मुलगा आहे, मुलगा आणि फुटबॉल यांच्यामध्ये संपर्क आलेला आहे, त्याच्यामध्ये गाडी आणि जे वाहन आहे त्याच्यामध्ये संपर्क आलेला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले वस्तूच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखीन एका वस्तूमार्फत किंवा आणखीन दुसरी वस्तू जर त्याच्यामध्ये ॲड केली त्याच्यामार्फत त्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले आहे, म्हणजे बल त्याच्यामध्ये ॲड झालेलं आहे, ते बल निर्माण झालेलं आहे. या तिन्ही उदाहरणाच्या मार्फत आपण पाहू शकतो की तिन्ही उदाहरणं आहेत. मग अशा बलाला संपर्क बल असे म्हणतात. म्हणून मी जसं तुम्हाला सांगितलं की तिन्ही उदाहरणं आपण घेतलेली आहेत. संपर्क बलाची, बल म्हणजे काय ते पाहिले, बलाचे प्रकार किती पडले तर 2 पडतात, एक संपर्क बल आणि असंपर्क बल. व संपर्क बल म्हणजे काय की त्याचं आपण बघा ही व्याख्या दिली आहे की वस्तूच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखीन एका वस्तूमुळे आलेल्या संपर्कामुळे जे बल प्रयुक्त होते, एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले असते, तेव्हाच आपण त्याला काय म्हणत आहोत, हा संपर्क बल असे म्हणून. मग अशा बलास संपर्क बल असे म्हणतात. हे आहे त्याची डेफिनेशन. आता बघा की त्यांनी दिलं आहे स्नायू बल हे संपर्क बलाचे उदाहरण आहे. की स्नायू म्हणजे हा माध्यम ठरलेला आहे ना, की स्नायू म्हणजेच आपला जो हात आहे म्हणजे स्नायू आहे, स्नायू खेचत आहेत, म्हणून स्नायू बल हे संपर्क बलाचे उदाहरण आहे. स्नायूच्या मदतीने वस्तूवर बल हे प्रयुक्त केले जाते. उचलणे, ओढणे, ढकलणे, पुश करणे, पुल करणे, ह्या सर्व वस्तू बघा याच्यामध्ये आल्या आहेत. जसं चित्रामध्ये तुम्हाला दाखवत आहे की एखादी वस्तू तो काय करत आहे, तो ढकलत आहे, म्हणजे तो काय करत आहे, पुश करत आहे, आणि ते पुल करत आहे म्हणजे तो ओढत आहे. पुश करणे म्हणजे पुढे नेणे आणि पुल करणे म्हणजे ओढणे आहे. अशा प्रकारे बघा उचलणे, ओढणे, ढकलणे हे काय याच्यामध्ये स्नायूबलाचा वापर केला आहे आणि वस्तूचा वापर केलेला आहे, आणि म्हणून त्याला ही संपर्काची उदाहरणे आहेत. संपर्क बलाची 2 वस्तूमध्ये संपर्क नसला तरी त्या 2 वस्तूमध्ये बल प्रयुक्त होताना दिसते, की 2 वस्तूमध्ये संपर्क नसला तरी त्याच्यामध्ये बल प्रयुक्त होताना दिसते. अशा बलाच असंपर्क बल असे म्हणतात. बघा आता आपण संपर्क बल म्हणजे काय हे पाहिलं आहे, परंतु असंपर्क बल म्हणजे काय बघा आता ते पाहणार आहोत. इथे दिलं आहे की आता आपण इथे पाहणार आहोत की असंपर्क बल म्हणजे काय, 2 वस्तूमध्ये संपर्क नसला म्हणजे 2 पूर्ण वेगळ्या बाजू आहेत किंवा 2 वेगळ्या गोष्टी आहेत, की 2 वस्तूमध्ये संपर्क नसला तरी त्या 2 वस्तूमध्ये बल हे प्रयुक्त होताना दिसतं, की त्याच्यामध्ये देखील बल निर्माण होताना दिसतंय, की 2 वस्तूमध्ये कसल्याही प्रकारचं संबंध नाही पण जर बल निर्माण होत आहे म्हणजेच त्याला आपण काय म्हणत आहोत, असंपर्क बल. मग अशा बलाच आपण असंपर्क बल असेही म्हणत आहोत. मग आता त्यांनी उदाहरण घेतलं आहे नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडणे हे गुरुत्वीय बलामुळेच ती वस्तू पृथ्वीकडे आकर्षित केली जाते. मग आपल्याला हा जो नियम माहिती आहे की गुरुत्वाकर्षणाचा हा जो नियम आहे तो माहिती आहे की कोणतीही वस्तू एखादी जर आपण वरती आकाशात फेकली तर ती खाली पडते. हा म्हणून गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे, ग्रॅव्हिटीचा नियम आहे. मग नारळाच्या झाडावरून जर एखादं नारळ खाली पडते म्हणजेच काय आहे, खाली पडणे हे गुरुत्वीय बलामुळे होते व ती वस्तू पृथ्वीकडे आकर्षित केली जाते. पृथ्वी काय करते, हर एक वस्तू आपल्याकडे ही आकर्षित करत जाते. हा आपला जो नियम आहे आणि हा ग्रॅव्हिटीचा नियम आहे. तसंच दुसरं त्यांनी सांगितलं आहे चुंबकाच्या ध्रुवामुळे लोखंडी टाचण्या ह्या चुंबकीय बलामुळे आकर्षित होऊन चिकटतात. हा देखील आपण पाहिलं की हा चुंबकीय बल आहे. हे कोणतं आहे, चुंबकीय बल आहे. मग इयत्ता 6वीच्या विषयामध्ये आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे हे जे चुंबकीय आपण जे बल आहे ते बल प्रकारे पाहिले की ते चुंबकीय बल आहे, गुरुत्वीय बल आहे, स्थितिक बल आहे. मग हे बलाचे प्रकार आपण पाहिले आहे, त्याच्याबद्दलची देखील आपण विशेष माहिती आपण त्या पाठाच्या माध्यमातून घेतलेली आहे. आता त्यांनी चुंबकाचे जे 2 ध्रुव आहेत त्या ध्रुवामध्ये जे लोखंडी खिळे आहेत ते काय केले जातात, त्या टाचण्या किंवा खिळे आहेत ते चुंबकीय बलामुळे एकमेकाकडे आकर्षित होतात किंवा ते चिकटले जातात. चुंबकीय बलामुळे ते आकर्षित होऊन त्याला चिकटले देखील जातात. तसंच आपण पाहिलं की स्थितिक विद्युत बलामुळे, आता हे चुंबकीय बल झालं, हे स्थितिक विद्युत बल आहे. स्थितिक विद्युत बलामुळे
केसामध्ये घासलेल्या कंगव्याकडे टेबलावरील कागदाचे जे कपटे आहेत ते आकर्षित होतात. मग हा प्रयोग देखील मुलांना आपला करून झाला आहे की नाही, की हा प्रयोग देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की हा प्रयोग करून बघा. आणि अजूनही केला नसेल तर हा प्रयोग निश्चितच घरी करून बघा, की जो कंगवा आहे तो आपल्या डोक्यावर 4-5 वेळा फिरून जे कागदाचे कपटे आहेत त्यांना तो आकर्षित होतोय की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही हा प्रयोग करणं गरजेचं आहे. आणि मी याच बलाला काय म्हणणार आहोत, स्थितिक विद्युत बल. म्हणजे स्थितिक विद्युत बल काय आहे, की जे थोड्या वेळासाठी त्याच्यामध्ये बल निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ती उष्णता निर्माण झाली आहे काही काळापुरतीच, आणि मग नंतर पुन्हा ते जे कागदाचे कपडे आहेत ते गळून पडतात. म्हणजे ते काय स्थितिक काही काळापुरतं मर्यादित असणार आहे. मग स्थितिक विद्युत बलामुळे केसामध्ये घातलेले जो कंगव्याकडे टेबलावरील कागदाचे जे कपटे आहेत ते अशा प्रकारे तिकडे आकर्षित होतात थोड्या वेळापुरते. बघा, कंगव्यावर स्थितिक विद्युत भार व कपट्यावरील विरुद्ध प्रवर्तित भार असतो, की म्हणजे दोन्ही कशी विरुद्ध आहेत, विरुद्ध टोकं आहेत आणि त्याच्यामुळे ते कसे एकमेकाला आकर्षित जातात ते त्यांनी सांगितलं आहे. आता बघा इथे त्यांनी काय सांगितलंय, चुंबकीय बल, गुरुत्वीय बल, स्थितिक विद्युत बल यासारखी बले कोणत्याही संपर्काशिवाय प्रयुक्त होते. म्हणजे याच्यामध्ये संपर्काची गरज नाही. म्हणजे आपण ही चुंबकीय बल, गुरुत्वीय बल आणि स्थितिक बल यांची माहिती आपण मागच्या भागामध्ये किंवा मागच्या इयत्ता 7वीच्या भागामध्ये देखील आपण घेतलेली आहे. हे सर्व बलांची आपण माहिती पूर्ण झालेली आहे आणि हे बल कोणत्याही संपर्काशिवाय प्रयुक्त होत असतात. म्हणजे यांना कोणत्याही संपर्काची आवश्यकता नाही आणि कोणत्याही संपर्काशिवाय ते प्रयुक्त होऊ शकतात. म्हणजेच या बलाला काय दिलेलं आहे म्हणालो की असंपर्क बल असे म्हटलं. ही तशी उदाहरणे आहेत, हे देखील मुलांना आपण याच्यामध्ये पाहू शकता. म्हणून ती असंपर्क बलाची उदाहरणे आहेत. मग ही तिन्ही जी उदाहरणे आपण जी घेतली आहेत आपण पाहू शकतो, चुंबकीचा आहे, त्याचप्रमाणे स्थितिक विद्युत बल आहे, जो ग्रॅव्हिटीचा जो नियम आहे की याच्यामध्ये संपर्क नसताना देखील त्याच्यामध्ये काय होत आहे, विद्युत त्याच्यामध्ये बघा बल प्रवर्तित होत आहे, बल निर्माण होत आहे. म्हणून त्याला आपण ही तिन्ही उदाहरणं घेतलेली आहे. आता घर्षण बल म्हणजे फ्रिक्शन बल म्हणजे पाहणार आहोत की घर्षण बल म्हणजे काय आहे ते आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत. घर्षण बल रोजच्या जीवनात अतिशय उपयुक्त आहे. की रोजच्या जीवनात घर्षण बल आहे की आपण सकाळी उठल्यापासून रात्री जर आपण कामाला जाणारे असू, सकाळी उठल्यापासून रात्री घरी येईपर्यंत आपण हर एक प्रकारे रस्त्याने चालत असतो. मग तो रस्ता कच्चा असू दे, पक्का असू दे, आपण ऑफिसला जाणे असू दे, रस्त्यावर बाहेर जाणं असू दे, बस, ट्रेन, रिक्षा याच्यामार्फत आपण नेहमी आपल्या पायाला आणि जमीन याच्यामध्ये घर्षण होत असतं. म्हणून घर्षण बल रोजच्या जीवनात अतिशय उपयुक्त आहे आणि हे घर्षण बल आपण नेहमीच याचा आपण उपयोग करतो असतो. आणि घर्षण बलामुळे जीवनाचा आपण मध्ये काय करत असतो ते नेहमी आपण घर्षण करत असतो आपल्या पायाच्या माध्यमातून. जमिनीवर चालताना आपण पावलाने जमीन मागे ढकलत असतो. ज्या वेळेस आपण रस्त्यावर चालत असतो तेव्हा चालत असताना आपण जमीन पायाने मागे टाकते. म्हणजेच काय की आपण त्याला घर्षण करून पुढे जात असतो. आपण असं वरती आधान तरी जाऊ शकतो का, जमीन पार करू शकतो का, तर नाही. जसं बघा इथे चित्रात दाखवलं आहे की जमिनीवर चालताना म्हणजे हा माणूस जमिनीवर चालत आहे, पावलानं जमीन मागे टाकत आहे, की तो पाय टाकून दुसरा पाय पुढे चालत आहे म्हणजे जमिनीला तो मागे टाकत आहे. मग अशा प्रकारे आपल्या पायातून घर्षण देखील निर्माण होत आहे. मग हे घर्षण बल देखील तितकंच महत्वाचं आहे. घर्षण बल नसेल तर आपण घसरून पडू व चालू शकणार नाही. जर घर्षणच नसेल तर साहजिकच आहे आपण काय होणार आहोत, घसरून जाणार आहोत, गळून पडणार आहोत. आणि त्याच्यामुळे ती जागा कशी असेल, समजा गुळगुळीत असेल आपल्या पायामुळे. घर्षण बल हे सर्व गतिमान वस्तूवर गतीच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत असते. घर्षण हे नेहमी काय गतिमान वस्तूच्या विरुद्ध दिशेने होत असते. की ज्यावेळेस जमीन आहे आणि आपण पुढे जात आहोत म्हणजे काय आहे की जमीन जे रस्ता आहे तो स्थिर आहे आणि आपण गतिमान आहोत ना, आपण चाललो आहोत. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की सर्व गतिमान वस्तूवर गतीच्या विरुद्ध दिशेने हे प्रयुक्त होत असते. म्हणजे घर्षण बल हे कसं आहे, गतीच्या विरुद्ध दिशेने आहे. बघा, गतिमान वस्तूच्या विरुद्ध दिशेने घर्षण बल हे सर्व गतिमान वस्तूवर गतीच्या विरुद्ध दिशेने हे प्रयुक्त होत असते. म्हणजे ते हे त्याच्यावर हा नियम लागू होत होत आहे. अशा प्रकारे बघा हे घर्षण बल आहे. घर्षण बल आहे म्हणजे आपण काय करतो, जमिनीवर चालत असतो. समजा रस्त्यातील चिखलामुळे किंवा केळीच्या सालीवरून घसरण्यास येणे हे घर्षण कमी झाल्याचे घडून येते. जर घर्षण कमी झालं तर काय होत आहे, रस्त्यातील चिखलामुळे किंवा केळीच्या सालीमुळे जर आपला पाय घसरून पडत आहे म्हणजे ह्या जागावरची ह्या पृष्ठभाग कसा झाला आहे, गुळगुळीत झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपण नीट स्थिर उभे राहू शकत नाही किंवा चालू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपण घसरून पडून जाऊ शकण्याची शक्यता असते. म्हणजे त्याचा अर्थ तेथील पृष्ठभागाचं घर्षण हे कमी झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले रस्त्यातील चिखलामुळे व केळीच्या सालीवरून घसरल्यास येणे म्हणजेच काय आहे, हे घर्षण कमी झाल्याचे घडून येते. अशा प्रकारे बघा की या ठिकाणी घर्षण कमी असल्यामुळे पडून जाण्याची
शक्यता असते. तर अशा प्रकारे बोलणार तुम्हाला कळायचं की घर्षण बल म्हणजे काय कळायला आहे. आता आपण पाहणार संतुलित आणि असंतुलित बले म्हणजे बॅलन्स अँड इनबॅलन्स फोर्सेस आहे. मग संतुलित आणि असंतुलित, बॅलन्स आणि इनबॅलन्स म्हणजे काय आहे, किती बले कोणत्या प्रकारची आहेत, ते फोर्स कोणत्या प्रकारचे आहेत आपण ते पाहणार आहोत. आता बघा इथे त्यांनी दाखवलंय, आकृतीत दाखवल्याप्रमाणे पुठ्ठ्याचे एक खोके घेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना सुतळी किंवा जाड दोरा बांधून घ्या. बघा त्यांनी सांगितलंय की एक त्यांना तुम्हाला प्रयोग करायचा आहे की आकृतीत दाखवल्याप्रमाणे पुठ्ठ्याचे, आता इथे दिलं आहे, पुठ्ठ्याचे एक खोके घेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना सुतळी लावायची. की बघा पुठ्ठ्याचा एक जो खोका घ्यायचा आहे आणि त्याला दोन्ही बाजूने सुतळी लावून जाड दोरा बांधून घ्यायचा. अशा प्रकारे जाड दोरा बांधायचा आहे. हे पुठ्ठ्याचे जे खोके घेतले आहेत आणि त्या प्रकारे त्यांना बघा असं जाड दोरा बांधला आहे आणि दोन्ही परड्यामध्ये समान मापाचे काय ठेवले आहेत, समान माप ठेवलेलं आहे. टेबलाच्या पृष्ठभागावर ठेवून दोन्ही बाजू सोडावे आणि बघा टेबलच्या पृष्ठभागावर ठेवून दोन्ही बाजूने ते समान राहतील, हे दोन्ही पुठ्ठे समान राहतील त्याप्रमाणे आपल्याला तो ठेवायचा आहे. जसं चित्रात तुम्हाला दाखवलं आहे त्याप्रमाणे ते समान ठेवायचे आहे. दोन्ही बाजूच्या दोरीना पारडे बांधून त्या दोन्ही पारड्यात एकच वस्तुमानाच्या वस्तू ठेवायच्या आहेत. म्हणजे एकच किलोग्रॅमाचे, म्हणजे अर्धा किलो ठेवलं तर अर्धा किलो, 1 किलो ठेवलं तर 1 किलो, तशा दोन्ही पारड्यामध्ये हे काय आहे, पारडे आहे. आणि हे ते वस्तुमान आहे. वस्तुमान म्हणजे आपण पाहिलं आहे की जे आपल्या आपण किलोमध्ये जसं आपण वजन करतो, अर्धा किलो, 1 किलो, 5 किलो, त्यालाच आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये वस्तुमान म्हणतात. मग वस्तुमान ठेवायचं आहे, एकाच वस्तुमानाच्या वस्तू ठेवायच्या आहेत. मग त्यांनी एकाच वस्तुमानाच्या वस्तू ठेवल्या. तुम्हाला काय फरक दिसत आहे, ह्या दोन्ही वस्तू सारख्या आहेत. खोके टेबलावर स्थिर राहिल्याचे दिसून येते. म्हणजे जे खोके आहे हे काय आहे, स्थिर राहिलेलं आहे, की त्याच्यामध्ये बदल नाही, की तो व्यवस्थित स्थिर राहिला आहे. का कारण दोन्ही जे पारड्यामध्ये जे वस्तुमान ठेवलं आहे ते कसं आहे, सारखं आहे, ते बॅलन्स आहे, म्हणजे संतुलित झालेलं आहे. तुम्ही इथे चित्रामध्ये बघा पाहू शकता. मग खोके टेबलावर ठेवले ते स्थिर दिसते कारण पारड्यात एकसारखे वस्तुमान असताना दोन्ही पारड्यावरचे समान गुरुत्वीय बल हे कार्य करते. कारण आपल्याला दिसत आहे की ते समान पारड्या ज्या पारड्यामध्ये समान वस्तुमान ठेवल्यामुळे ते समान पारडं झालं आहे आणि त्याच्यामुळे समान गुरुत्वीय बल झाले की याच्यामध्ये समानता आली आहे, म्हणून समान गुरुत्वीय हे बल देखील निर्माण झालेलं आहे. तर अशा प्रकारे बघा, म्हणजे संतुलित बले लावली जातात. म्हणजे याला काय बोललं, संतुलित बले लावलं, ती विरुद्ध दिशेने असल्याने परिणामी बल शून्य होते व खोके हलत नाही. आता खोके का हलत नाही हा त्याच्या मागचं त्यांनी रिझन सांगितलं आहे, कारण विचारलेलं आहे की बघा किती विरुद्ध दिशेने असल्याने परिणामी हे विरुद्ध दिशेला आहेत ना, म्हणून त्यांचं बल आहे शून्य आहे. त्याच्यामुळे कोणत्याच प्रकारचं बल नाही आणि खोके देखील काय आहे, हलत नाही. आता याउलट आपण काय करायचं आहे बघा, त्यांनी सांगितलंय एखाद्या पारड्यात दुसऱ्या पारड्यापेक्षा अधिक वस्तुमानाच्या वस्तू ठेवल्यास, आता एका पारड्यात या दोनपैकी आपण एका पारड्यामध्ये अधिक वजन आपण ठेवलं किंवा अधिक वस्तुमानाच्या वस्तू जर ठेवल्यास तर खोके काय होणार आहे बघा, की जे पारडा आहे ते खाली जाईल आणि जो आपण खोका ठेवला आहे तो खोका सरकू लागेल. त्या पारड्याच्या दिशेने तो खोका सरकू लागणार आहे. बघा जे पुठ्ठा ठेवला आहे तो पुठ्ठा काय झाला आहे, इथे आपल्याला सरकताना, कारण इथे वजन हे जास्त झाले आहे. बघा खोक्याला दोन्ही बाजूने असमान बले लावल्यास असंतुलित बल कार्यरत होते. तर खोक्याला काय केलं आहे आपण, दोन्ही बाजूने असमान बल आहे, एकीकडे कमी आहे एकीकडे जास्त आहे, म्हणजेच कसं झालं आहे, असमान झाले आहे आणि म्हणून बल हे लावल्याने असंतुलित बल कार्यरत होते व त्यांची परिणामी खोक्यात गती मिळवण्यास होते. आणि मग त्याच्यामुळे त्या खोक्यामध्ये काय झाली आहे, गती निर्माण झाली. जे खोका आहे ते जिथे जड वस्तुमान ठेवलं आहे तिथे ते गेलेलं आहे की त्या बाजूने सरकलेलं आहे. बघा संतुलित आणि असंतुलित बलाचे दुसरे उदाहरण म्हणजे आता आपण हे पहिले उदाहरण पाहिलं की कशा प्रकारे संतुलन ठेवलं आहे आणि कशा प्रकारे असंतुलन, की जेव्हा समान वस्तुमान ठेवले तेव्हा कोणत्याही प्रकारची गती दिसत नव्हती, परंतु जेव्हा असंतुलन झालं किंवा जेव्हा आपण वस्तुमान एका ठिकाणी एका परड्यात जास्त ठेवलं गेलं आहे त्यावेळेस काय झालं आहे की जो वस्तुमान आहे ते जास्त झाल्यामुळे की जो परिणामी जे खोका आहे ते सरकू लागले आहे, म्हणजे ते असंतुलन निर्माण झालं आहे. हे आपण पहिलं उदाहरण पाहिलेलं आहे. दुसरं उदाहरण पाहणार की संतुलित आणि असंतुलित बलाचे दुसरे उदाहरण म्हणजे रस्सीखेच खेळणारी मुले. आता ही रस्सीखेच मुले खेळत आहेत, ती मुले आपल्याला आपल्या दिशेने दोरा ओढतात की रस्सीखेचामध्ये बल लावण्याचं काम केलं जातं की प्रत्येक जण आपापल्या परीने तो बल लावून ते रस्सी खेचायचा, तो बघा अशा प्रकारे प्रयत्न केला जातो. म्हणजे याच्या स्नायू बलाचा वापर होत आहे. दोन्ही बाजूने सारखीच ओढ म्हणजेच बल असेल तर दोरा हलत नाही, म्हणजेच संतुलित बल आहे. पण जर दोरा हलतच नसेल म्हणजे याचा अर्थ काय आहे, संतुलित बल आहे. परंतु जेव्हा दोरा एकीकडे उजवीकडे ओढला जातो किंवा डावीकडे ओढला जातो म्हणजेच काय होत आहे, असंतुलित बल होत आहे. जर एका बाजूचे बल अधिक असेल तर दोरा त्या बाजूला सरकेल, म्हणजेच काय झालं आहे, असंतुलित बल झालं आहे. जसं मी आत्ताच सांगितलं.
बलामुळे स्थिर वस्तूला गती मिळते व गतिमान वस्तूची चाल व दिशा बदलते. जसं मी तुम्हाला सांगितलं की बलामुळे चाल आणि वस्तूची गती बदलते. की बल म्हणजे जसं सांगितलं की बल म्हणजे वस्तूचं जो गती आणि आकारामध्ये बदल होणे, त्याला आपण काय म्हणत आहोत, बल म्हणत आहोत. त्याचप्रमाणे गतिमान वस्तू थांबण्यासाठी सुद्धा बल आवश्यक आहे. जी गतिमान वस्तू आहे तर तिला थांबवायचं असेल तर तरी आपल्याला शक्तीची गरज आहे, फोर्सची गरज आहे, बलची गरज आहे. जसं या चित्रामध्ये बघा दाखवलेलं आहे की बलामुळे स्थिर वस्तूला जर हे पुढे धावत आहे तर तिला थांबवायचं असेल तर आपल्याला त्याला पकडावं लागेल, म्हणजेच काय आहे, त्याला बलाची आवश्यकता आहे. बलामुळे जी स्थिर वस्तूला गती मिळते व गतिमान वस्तूची चाल व दिशा बदलते. जी गतिमान वस्तू आहे त्याची दिशा आणि चाल देखील बदलत असते बघा. त्याचप्रमाणे गतिमान वस्तू थांबण्यासाठी सुद्धा बल आवश्यक असते. जसं गतिमान वस्तू मी सांगितलं थांबणं आवश्यक आहे. आता हे तिसरं उदाहरण आहे. बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो. उदाहरणार्थ कणिक मळताना कणकेच्या गोळ्याला बल लावले तर त्याचा आकार बदलतो. तर हे देखील आपल्याला उदाहरण सहज माहित आहे की जर आपण ज्या ताकदच लावली नाही, बल लावलं नाही, तर त्या पिठाचा गोळा होऊ शकतो का, तर नाही होऊ शकत आहे. म्हणजे त्याला बलाची ही आवश्यकता आहे आणि त्यामुळे कणकेच्या गोळ्याला बल लावले तरच त्याचा आकार होणार आहे. आता आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे जडत्व, त्या पाठाकडे त्या आपण टॉपिककडे पाहणार आहोत की जडत्व म्हणजे काय आहे. तर मुलांना आता आपण पाहणार आहोत जडत्व म्हणजे काय. जडत्व म्हणजेच काय, इनर्टिया म्हणजे काय. जडत्वाला शब्द आहे इंग्लिशमध्ये इनर्टिया. जडत्व म्हणजे वस्तू आहेत त्या स्थितीत राहणाऱ्या अवस्थेला आपण जडत्व असे म्हणणार आहोत. मग नेमकं आता जडत्वाची आपण उदाहरणं देखील पाहणार आहोत. बघा तिथे सांगितले वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहणाऱ्या प्रवृत्तीलाच त्याचे जडत्व असे म्हणतात. जसं मी आता सांगितलं आहे की बघा वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे म्हटले जाते. आता बघा तिथे पुढे सांगितलं आहे की म्हणूनच बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर वस्तू स्थिरच राहते व गतिमान वस्तू गतिमान स्थितीत राहते. म्हणजे जे बाहेरून बल प्रयुक्त न केल्या, जर बाहेरून जर आपण बलच लावलं नाहीये, बघा त्यांनी सांगितलं जर बाहेरून आपण बलच नाही लावलं आहे, आपण फोर्सच केला नाही, जर एखादी पुस्तक आहे ते उचलून आपण नाही ठेवले किंवा एखादी गाडी आहे आपण ती नाही ओढली की आपण चेअर नाही पुढे ढकलली, तर बाहेरून बल न प्रयुक्त केल्यास ती वस्तू स्थिरच राहते व गतिमान वस्तू ही गतिमान. आणि जर आपण त्याला बल लावलं तर ती वस्तू गतिमान आहे, ती गतिमान वस्तू राहते. तर अशा प्रकारे आपलं जडत्व म्हणजे काय, आपला पाठ बघा की वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला काय म्हणत आहेत, जडत्व असे म्हणत आहेत. तर मुलांना आता आपण पाहणार आहोत जडत्व म्हणजे काय. की जडत्व म्हणजे वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहणाऱ्या प्रवृत्तीला जडत्व असे म्हणणार आहोत. म्हणजे जडत्व म्हणजेच काय, इनर्टिया आहे. बघा इथे आपण त्यांनी उदाहरण सांगितलं आहे, जो आपण व्याख्या दिली आहे, डेफिनेशन. वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे म्हटले जात आहे. म्हणूनच बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर वस्तू स्थिर राहते व गतिमान वस्तू ही गतिमान स्थितीमध्ये राहते. जर त्या वस्तूला जर आपण बलच लावलं नाही तर ती वस्तू स्थिर राहते आणि जर बल लावलं असतं त्या वस्तू जी गतिमान आहे ती गतिमान प्रकृतीमध्येच राहते. तर अशा प्रकारे बघा मग जडत्वाचे देखील प्रकार पडले जातात. मग जडत्वाचे प्रकार कोणकोणते आहेत बघा. विराम अवस्थेतील जडत्व, आपण त्या पाठाबद्दल घटकाबद्दल माहिती घेणार. विराम अवस्थेतील जडत्व म्हणजे काय आपण बघत आहोत की वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही, की जी वस्तू स्थिर आहे मग त्याच्यामध्ये त्या अवस्थेमध्ये बदल होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितले वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत आहेत, म्हणजे ती कोणत्या आहे, तिची गतिमान अवस्थेत नाही, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल नाही, मग त्याच विराम अवस्थेचे जडत्व म्हणतात. उदाहरणार्थ त्यांनी सांगितले बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जाणे. की जर बस अचानक सुरू झाली तर बस थांबलेली आहे म्हणजे ती विराम अवस्थेत, पण अचानक सुरू झाली तर त्याचे प्रवासी आहेत ते विरुद्ध दिशेने फेकले जातात, त्याला म्हणतात विराम अवस्थेतील जडत्व म्हणतात. आता आपण दुसरं पाहणार आहोत गतिज जडत्व. बघा आपण पाहणार आहोत गतिज जडत्व आपण पाहणार आहोत. बघा गतिज जडत्व म्हणजे वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्याच गतीचे जडत्व म्हणतात. की वस्तूचा ज्या स्वाभाविक गुणधर्म आहे म्हणजे तो गतिमान आहे. आता हा फॅन चालू केला आहे, मग तो फॅन चालू केल्यानंतर त्याचे पाते फिरतात, परंतु तो बंद केल्यानंतरही काही वेळानंतर तो काही सेकंदासाठी किंवा काही मिनिटासाठी सेकंदासाठी तो चालू राहतो, त्याचे जे पाते आहेत ते फिरत राहतात. म्हणून त्यांनी सांगितलंय की वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्याच गतीचे जडत्व असे म्हणतात. म्हणजे ते काय की त्याला गती प्राप्त झालेली आहे, हा त्याचा जो गुणधर्म आहे स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत हा बदल होऊ शकत नाही, त्याला काय म्हणतात गतिमान जडत्व. उदाहरणार्थ फिरणाऱ्या विजेचा जो पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ हा फिरत राहतो, जो फॅन बंद केला तरी काही वेळ
फिरत राहतो. म्हणजे आपण पाहिलं विरामावस्थेतील पाहिलं, त्याचप्रमाणे गतीचे जडत्व पाहिलं. आता तिसरं आहे दिशेचे जडत्व, की दिशेचे जडत्व आता हा तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही त्याच दिशेचे जडत्व म्हणतात. आता त्यांनी सांगितले वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्म, की वस्तूचा जो स्वाभाविक जो गुणधर्म आहे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही त्याला आपण काय म्हणत आहोत, दिशेचे जडत्व. म्हणजे ते कोणत्या प्रकारची ती दिशा बदलू शकत नाही, की आहे त्याच कंडिशनमध्ये आपण जर बसत आहोत तर आपण खुर्ची न बघता आपण खाली बसलोय म्हणजेच काय होणार आहे, आपण पडणार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण केल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात. म्हणजे आपण आहेत त्याच दिशेत आहोत, परंतु वाहन अचानक वळाल्यामुळे काय झालं आहे, आपण अचानक फेकले जातात. म्हणून प्रवासी हे विरुद्ध दिशेला फेकले जातात. आपली दिशा बदलली आहे का, नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितले की आपली दिशा बदलत नाही. म्हणजेच काय बघा, त्यांनी काय दिले उदाहरण, की वस्तू ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्म, वस्तू म्हणजे कोण, आपण सुद्धा आहेत, की ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही त्याच दिशेचे जडत्व असे म्हणतात. मग उदाहरण त्यांनी काय दिलेलं आहे मुलांनो, की जे प्रवासामध्ये आपण बसत असताना वाहन सरळ रेषेत चाललेलं आहे, परंतु ती रेषेत गतिमान असताना अचानकपणे त्यांनी वळण घेतल्यास प्रवासी हे विरुद्ध दिशेला हे फेकले जातात. हे उदाहरण आहे. आता त्यांनी बघा इथे तुम्हाला काही समजण्यासाठी इथे एक बघा जडत्वाचा जो नियम आहे की त्याच्याबद्दल कशा प्रकारे बोलला आहे. एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब म्हणजे प्रेशर असे म्हणतात. जसं दाबाची मी तुम्हाला व्याख्या सांगितली सुरुवातीलाच, की दाब म्हणजे काय, की एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास काय म्हटले जाते आहे, दाब म्हणजे प्रेशर असे म्हणतात. मग दाब बरोबर बल भागिले ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ आहे. म्हणजे इथे त्यांनी काय दिलं आहे बघा, एक प्रकारे तुम्हाला सूत्र दिलेलं आहे. बलाचे एकक हे न्यूटन एन आहे, तर क्षेत्रफळाचे एकक हे एम वर्ग किंवा चौरस मीटर आहे. तर अशा प्रकारे त्याचं देखील क्षेत्रफळ इथे त्यांनी सांगितलेलं आहे. दाबाचे एकक एन भागिले एम वर्ग असे होईल तर त्याला पास्कल म्हणजे पीए म्हणतात. तर दाबाचे एकक बार आहे हे देखील त्यांनी इथे नमूद केलेलं आहे. तर अशा प्रकारे त्यांनी इथे क्षेत्रफळ काढण्यासाठी जे सूत्र आहे ते त्यांनी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. मग एक बार बरोबर 10⁵ वर्ग पीए असं इथे दिलेलं आहे. अशा प्रकारे हे संपूर्णपणे की कशा प्रकारे दाब आणि जे बल आहे त्याचं क्षेत्रफळ कशा प्रकारे येऊ शकतं किंवा त्याचं एकक काय आहे हे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. क्षेत्रफळ वाढले की त्याच बलाला दाब कमी होते व क्षेत्रफळ कमी झाले की त्याच बलाला दाब वाढते. क्षेत्रफळ कमी झाले की दाब बघा इथे त्यांनी दिलं आहे. क्षेत्रफळ वाढले की त्या बलाचा दाब देखील कमी होतो, पण क्षेत्रफळ कमी झाले की त्याचा बलाला दाब हा वाढतो. हा देखील त्याच्या पाठीमागचा जो नियम आहे. म्हणजेच मग त्यांनी उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला इथे समजून सांगितले आहे की उदाहरणार्थ उंटाच्या पायाचे जे तळवे आहेत ते पसरट असतात व उंटाचे वजन अधिक पृष्ठभागावर पडते व वाळूवर पडणारा दाब हा कमी होतो. बघा आता त्यांनी सांगितले की जो उंट आहे त्याचे पायाचे जे तळवे कसे असतात असे पसरट भागामध्ये असतात आणि त्याच्यामुळे उंटाचे जे वजन आहे ते अधिक पृष्ठभागावर पडते. तर त्याचा जो पृष्ठभाग आहे त्याच्यावर पडते व वाळूवर पडणारा जो दाब आहे तो कमी पडतो आणि त्याच्यामुळे तो सहज वाळूवरती चालू शकतो. म्हणून उंटाचे पाय वाळूत घुसत नाहीत आणि त्याला चालणे हे सोपे जाते आणि म्हणून ते घुसून बसत नाहीत. ते पृष्ठभागावर दाब पडतो आणि त्याच्यामुळे त्याला उंटाचे पाय हे त्याच्यामध्ये रुतत नाहीत, त्या वाळूमध्ये ते घुसत नाहीत आणि त्याला त्या वाळूवरून सहज चालणे हे सोपे जात आहे.